बसस्थानकावरील लेडी गँगचा गेम ओव्हर. पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक. सावधान, तुम्ही बसने प्रवास करताय, गर्दीत तुमच्या गळ्यातल्या दागिन्यावर कुणाची नजर आहे? लातूर बसस्थानकावर महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या एका खतरनाक लेडी गँगच्या लातूर LCBने पाठलाग करत पर्दाफाश केलाय. चोऱ्यांची मालिका लावणारी ही टोळी आता पोलिसांच्या विळख्यात अडकली आहे. लातूरच्या नवीन बसस्थानकात 2 महिला प्रवाशांच्या गर्दीत घुसून हातसफाई करत असल्याची पक्की खबर एका खबऱ्याने दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेळ न घालवता सिव्हिल ड्रेसमध्ये सापळा रचला आणि एका संशयित महिलेला जागच्या जागी झडप घालून ताब्यात घेतलं. उदगीरच्या गांधीनगर भागातील पूनम जितू कांबळे या महिलेला पोलिसी खाक्या दाखवताच तिने पोपटासारखी कबुली दिली आहे. तिच्याकडे 80,000 रुपये किमतीचे सोन्याचे मणी आणि साखळी जप्त करण्यात आली आहे. औसा, शिरूर, ताजबंद आणि अहमदपूर बसस्थानकावर या टोळीने धुमाकूळ घातला होता. प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन या महिला काही सेकंदात दागिने गायब करायच्या. मात्र पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानंतर LCBचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या टीमने या गँगचा खेळ खलास केला आहे. या टोळीतील दुसरी महिला आरोपी अनिता कांबळे अद्याप देखील फरार असून पोलीस तिच्या मुसक्या आवळण्यासाठी तिच्या मागावर आहेत. लातूर जिल्ह्यातील बसस्थानकावर आता पोलिसांची स्पेशल वॉच असणार आहे. चोरांनो, सावधान, लातूर पोलीस आता तुमच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहेत आणि गर्दीत दागिने सांभाळा आणि संशयास्पद हालचाल दिसताच पोलिसांना कळवा, असं आवाहन पोलिसांच्या वतीने प्रवाशांना करण्यात आलं आहे. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.